किल्ले राजहंसगड बेळगाव. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये माहेरी गेले होते बेळगावला आणि योगायोगाने राजहंसगडला जाण्याचा योग आला. लहानपणापासून या किल्ल्याबद्दल खूप ऐकलं होतं, पण तिथं कधी जाण्याचा योग आला नाही. किल्ल्यामध्ये प्रवेश करताना सुंदर अशी भव्य कमान तुम्हाला पाहायला मिळेल. जसे तुम्ही आत किल्ल्यामध्ये जाता तर आजूबाजूचा परिसर अगदी सुंदर आणि मनमोहक असा पाहायला मिळतो. लहानपणापासूनच या किल्ल्याबद्दल खूप ऐकलेलं होतं, येळ्ळूरचा किल्ला वगैरे असं म्हणून, पण इथे जाण्याचा योग कधी आला नाही. कारण अलीकडेच हा किल्ला फेमस झाला आहे. इथे पर्यटकही आता खूप वाढलेत. बेळगावचं एक मुख्य पर्यटन स्थळ म्हणून हा आता ओळखला जातोय. हा किल्ला किती वर्ष जुना आहे माहीत नाही, पण या किल्ल्याचे बुरुज आणि या किल्ल्याची तटबंदी अजूनही तितकीच मजबूत आहे. आतमध्ये प्रवेश करताना तुम्हाला हा महादरवाजा पाहायला मिळेल. त्यानंतर आतून हा असा काही दरवाजा आतल्या बाजूला उघडा होतो आणि किल्ल्याच्या आत गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला उजव्या बाजूला हे मंदिर पाहायला मिळतं, जे की सिद्धेश्वराचं मंदिर आहे. मंदिरात सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर डाव्या बाजूला काही अंतरावर महाराजांची भव्य अशी उंचच्या उंच गगनचुंबी मूर्ती आहे. तिथं आम्ही महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो, तर तुम्ही पाहू शकता मूर्ती. महाराजांचं दर्शन घेऊन थोडं पुढं गेल्यानंतर हा सगळ्यात बेस्ट पार्ट जो मला आवडला. सुंदर असं बेळगावचं हे नयनरम्य दृश्य, सोबत सनसेट झालेला होता आणि आम्ही संध्याकाळच्या वेळी गेलो होतो, त्यामुळे हे सुंदर वातावरण आम्हाला अनुभवायला मिळालं. तुम्हीही बघा, किती मनमोहक निसर्गाचं हे दृश्य आहे. त्यानंतर काही फोटोज आम्ही क्लिक केले, ज्यामधली ही फेमस पोज जी खूप व्हायरल झाली. तुम्हीही नक्की भेट द्या राजहंसगड बेळगावला. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.